नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 257वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझी पहिली मराठी कविता आहे. माझे गजराचे घड्याळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी युक्त आहे. ते अतिशय बुद्धिमान आहे. मला झोप येत असेल हे त्याला समजते आणि मग त्याने मला जागे करणेच सोडून दिले आहे. माझे गजराचे घड्याळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी युक्त आहे. ते अतिशय बुद्धिमान आहे. मला झोप येत असेल हे त्याला समजले तर त्यानं मला जागे करणेच सोडून दिले आहे. दुसरी कविता आहे एका मुलाबद्दल आणि त्याच्या कुत्र्याबद्दल. दुसरी कविता आहे एका मुलाबद्दल आणि त्याच्या कुत्र्याबद्दल. तो आपल्या कुत्र्याला म्हणाला, मला माझा गृहपाठ अजिबात आवडत नाही, कारण तो केल्याशिवाय मला तुझ्याशी मनसोक्त खेळता येत नाही. तो आपल्या कुत्र्याला म्हणाला, मला माझा गृहपाठ अजिबात आवडत नाही, कारण तो केल्याशिवाय मला तुझ्याशी मनसोक्त खेळता येत नाही. त्याचा कुत्रा म्हणाला, मलाही तुझा गृहपाठ आवडत नाही, कारण तो संपल्याशिवाय आई तुला माझ्याशी खेळू देत नाही. त्याचा कुत्रा म्हणाला, मलाही तुझा गृहपाठ आवडत नाही, कारण तो संपल्याशिवाय आई तुला माझ्याशी खेळू देत नाही. तो आपल्या कुत्र्याला म्हणाला, मला माझा गृहपाठ अजिबात आवडत नाही, कारण तो केल्याशिवाय मला तुझ्याशी मनसोक्त खेळता येत नाही. त्याचा कुत्रा म्हणाला, मलाही तुझा गृहपाठ आवडत नाही, कारण तो संपल्याशिवाय आई तुला माझ्याशी खेळू देत नाही. आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याच्याबद्दल. तुम कौन कहाँ क्यों हो ये कभी तो खुद को पूछो. तुम कौन कहाँ क्यों हो ये कभी तो खुद को पूछो. क्या ये सवाल सूझते हैं ये भी खुद को पूछो. क्या ये सवाल सूझते हैं ये भी खुद को पूछो. क्या तेरे मन में उलझन है ये भी मन से पूछो. क्या तेरे मन में उलझन है ये भी मन से पूछो. और स्थिर बैठो मौन रहो अपने अंदर ढूंढो. और स्थिर बैठो मौन रहो अपने अंदर ढूंढो. पूरे चित्र का कौन सा भाग तुम हो इसको जानो. पूरे चित्र का कौन सा भाग तुम हो इसको जानो. जहाँ कहीं भी होगे तुम अपने कार्य को जानो. जहाँ कहीं भी होगे तुम अपने कार्य को जानो. कई सवाल कई अड़चने अब तक आई होंगी. कई सवाल कई अड़चने अब तक आई होंगी. ये सब आती है तो उसकी कोई वजह तो होगी. ये सब आती है तो उनकी कोई वजह तो होगी. संकटों के पार जा तुम सोने जैसे चमकते हो. संकटों के पार जा तुम सोने जैसे चमकते हो. फिर तुम सारे कामों को ठीक तरह कर पाते हो. फिर तुम सारे कामों को ठीक तरह कर पाते हो.